मुंबई पोलीस सिपाही म्हणजे 2 एप्रिल 2023ला जो पेपर झाला होता त्यामधील आपण गणिताचे प्रश्न बघणार आहोत. चला बघू. बघा, पहिला प्रश्न आहे, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? तर हा प्रश्न कुठला आहे? नवी मुंबई पोलीस सिपाही म्हणजे 2 एप्रिल 2023ला हा पेपर आलेला होता. बघा, तर सरासरी विचारली आहे, तर मधली संख्या ही सरासरी असते. 14 ही मधली संख्या, तर त्याच्या पुढील संख्या 13 आणि 12 घेतल्या आणि त्याच्या मागील संख्या 13 आणि 12 आणि त्यांच्या पुढील संख्या 15 आणि 16. पहिली संख्या 12 झाली, शेवटची संख्या 16 झाली. ह्या दोन्ही संख्यांची बेरीज, पहिली संख्या 12 आणि शेवटची संख्या 16 यांची जर बेरीज केली तर याची एकूण बेरीज किती येईल? तर 28 याची बेरीज येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर राहील. पर्याय क्रमांक 3 28. कारण काय म्हणाला आहे प्रश्न? सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज त्यामध्ये विचारलं होतं. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे, एका रिकाम्या होत पाण्याने पूर्ण भरण्यास अ नळाला 10 तास, ब नळाला 15 तास आणि क नळाला 12 तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास होत भरण्यास लागणारा कालावधी किती? हा पण तिथलाच प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4 तास, 3 तास, 2 तास, 6 तास. तर आपण सर्वात आधी काय करणार आहोत, तर याची लसावी काढणार आहोत. तर पहिला अ नळाला 10 तास लागतो, ब नळाला 15 तास आणि क नळाला 12 तास. तर बघा, तर 60 ही अशी संख्या आहे की ह्या तिन्ही संख्येनी म्हणजे ह्या तिन्ही संख्यांची लसावी 60 येतो. बघा, तर 10 सक 60 आणि 15 चौ 60 आणि 12 पंचे 60 असं तिन्ही 12 बरोबर आहे. 15 चौ 60 येईल. हां, त्यामध्ये 15 चौ 60 येतो आणि 12 पंचे 60. तर या तिन्हीचं आपण काय करायचं? बेरीज करायची आणि बेरीज करून झाल्यानंतर ते आलेली संख्या आहे म्हणजे 4 आणि 5 प्लस 6 यांची जर बेरीज केली तर ते बेरीज किती येते? 15 येते. आणि 15ने जर 60ला भाग दिलं तर 15 चौ 60 येते. मग त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 राहील 4. बघा, 15ने आपण काय करायचं? 60ला भागायचं. तर 15ने जर आपण 60ला भाग घेतलं तर काय येईल? तर 4 येईल. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, राम, श्याम व जान यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम, जान यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम आणि श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर जान यांचे वय किती आहे? तर आपण तिथलाच प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, राम, श्याम आणि जान हे तिघे हे किती आहेत? 3 आहेत. आणि या तिघांची सरासरी किती आहे? तर तिघांची सरासरी आहे 16 वर्ष. आणि राम आणि श्याम हे किती आहेत? हे 2 आहेत. आणि ह्या दोघांची सरासरी किती आहे? 14 वर्ष. राम आणि श्याम यांची वयाची सरासरी 14 वर्ष. तर आता बघा, या दोन्हीचा गुणाकार केला तर 16 गुणिले 3 केलं तर 16 16 2 16 48 येतात. आणि 14 गुणिले 2 केला तर 14 2 28 केला. 48मधून जर 28 आपण मायनस केलं वजाबाकी केली त्याची, तर योग्य उत्तर 20 येते उत्तर. तर आपल्याला यावरून समजते की जानचे वय किती राहील? 20 वर्ष राहील. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. जानचे वय किती? 20 वर्ष. बरोबर. आता त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावात अनुक्रमे 78, 15, 81 आणि 93 धावा केल्या. तर म्हणजे त्यांनी 5व्या डावांची सरासरी 75 येईल. कराव्या म्हणजे किती धावा कराव्यात म्हणजे त्यांनी 5व्या डावाची सरासरी 75 येईल. बघा, 78, 15, 81, 93 ह्या काय 4 संख्या आहेत. आणि आपल्याला पाचवी संख्या निवडायची आहे. कोणती 5वी संख्या आहे ते पर्यायामधून निवडायची आहे की ज्यामुळे त्या 5 संख्यांची सरासरी 75 येईल. तर बघा, आधी आपण या 4 संख्येची बेरीज करून टाकूया. 4 संख्यांची बेरीज करून झाल्यानंतर आपण ते पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामधून आपण एक पर्याय ठेवून बघूया. तर मी डायरेक्ट उत्तराचा पर्याय ठेवून
तुम्हाला ते उत्तर म्हणजे सांगितलेली आहे. बघा आपण याची बेरीज करत आहोत आपण. 8 8 8 9 9 10 8 1 8 9 9 1 9 9 2 18 1 18 आणि 1 19 19 आणि 7 19 20 21 22 म्हणजे 26 बरोबर. तर 267 हे चारही पर्यायाची बेरीज झाली आहे. जे डावा आहेत म्हणजे पहिल्या 4 डाव आहेत क्रिकेटपटूचे त्याच्या किती आहे येते 267 येते. तर 267 मध्ये अजून आपण 108 ही संख्या जर ठेवली तर बघा तर मग नंतर ते येणारी संख्या आहे तर 8 7 बरोबर 1 3. तर आता आपण काय करायचं आता 5वी डाव आपल्याला आता 5 संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर 5 संख्यांची आपण सरासरी काढली तर आपल्याला सरासरी 75 येईल. 5 संख्यांची सरासरी 5ची सरासरी 75 म्हणजे बघा 108 हे 5व्या डावांची सरासरी 75 येईल. तर ते कोणती संख्या आहे तर 108 जसं 108 धावा केल्या तर त्याची सरासरी किती येईल 75 येईल. असं बघा. तर त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघूया. 7.5 वर्ष प्लस 29 महिने मायनस 2.5 वर्ष बरोबर किती. तर बघा 7.5 वर्ष 7.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष 5 महिने 7 वर्ष 5 महिने होईल आणि 7 वर्ष 5 महिने. आणि त्यानंतर 29 महिने म्हणजे किती तर 29 महिने तर 29 महिने तर त्यासाठी एक वर्ष 29 महिने म्हणजे ते एक वर्ष 12 महिन्याचा असतो तर 2 वर्ष 24 महिना तर 2 वर्ष 24 महिन्याचं. तर 29 महिन्यामध्ये किती हे 2 वर्ष म्हणजे 24 त्याच्यातून गेले मग 25 26 27 28 29 म्हणजे 5 वर्ष 2 वर्ष 5 महिने होईल. 29 महिने म्हणजे 2 वर्ष 5 महिने. आणि त्यानंतर 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्ष म्हणजे किती तर 2 वर्ष आणि 2 वर्ष 6 महिने ना बरोबर. तर आपल्याला आता आधी काय आहे प्लस आणि मग नंतर मायनस. तर आधी आपण प्लस करूया. तर आपण प्लस केलं तर 7 वर्ष 5 महिने आणि 2 वर्ष 5 महिने यांचं प्लस केलं तर 2 7 8 9 वर्ष 10 महिने होईल. त्यानंतर 9 वर्ष 10 महिन्यामधून 2 वर्ष 6 महिने जर आपण वजाबाकी केली तर 7 वर्ष 4 महिने येते. तर पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर राहील.